नमस्ते सगळी माझी गोदा फॅमिली. मी सगळ्यांना मनापासून थँक्यू म्हणते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि इथे जे आता बसलेले आहेत त्यांनी मला खूप एनकरेज केलं की पोस्ट घेण्यासाठी. संगीता मॅम, सुरेश सर, मेघना, ओकार भैया, आवेश, थँक्यू सो मच फॉर दॅट. आणि दुसरं म्हणजे मॅमनी आत्तापर्यंतच्या आपल्या क्लबच्या प्रेसिडेंट्सनी प्रत्येक वर्षीच काहीतरी एक्झॅम्पलरी वर्क केलेलं आहे. मला असं वाटतं आपण तीच लिगसी पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करूया सगळे मिळून. तर तुमच्याकडनं जर काही गायडन्स मला देता आला तर प्लीज द्या. आपण कुठे कमी पडतोय मे बी कशात, तर अगदी न काही विचार करता माझ्यापर्यंत पोहोचा टू इम्प्रूव्ह आवर बॉन्डिंग आणि आपल्या क्लबचं ओव्हरऑल अजून बेटर होण्यासाठी हे वर्ष. कारण असं वाटतं की प्रत्येक वर्षी काही ना काही इम्प्रूव्हमेंट व्हायला पाहिजे, तरच क्लब आपला जास्त प्रगल्भ होईल. आणि बस अजून तर प्लॅन असं काही नाही, पण बॉन्डिंग वाढवावं आपल्या सगळ्या मेंबर्समध्ये ही सगळ्यात मेन इच्छा आहे. त्याप्रमाणे आपण सगळे मिळून काम करूया, सगळे मिळून एकत्र येऊया. प्रत्येक प्रोग्राम किंवा प्रत्येक प्रोजेक्ट प्रत्येकाला नाही अटेंड करता येणार, पण जास्तीत जास्त मेजॉरिटीनी अटेंडन्स असावा असं वाटतं मला. तर सिनियर मेंबर्स, एव्हरीवन ज्याला असं वाटतं की आपल्याला इथे काम करायला पाहिजे किंवा या एरियामध्ये आपण कमी पडतो आपल्या क्लब ॲज अ क्लब, तर प्लीज मला गाईड करा. थँक्यू. आणि एक गुड न्यूज मला द्यायची आहे की पुढच्या वर्षी बांबू प्लांटेशन हा एक डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट आहे. तर आवेश सर, ओंकार सर, गायकवाड सर, आम्ही सुरेखा असं आम्ही सुरगाण्याच्या इथे व्हिजिट करून आपल्या क्लबकडून आपण 81 एंट्रीज एनरोल केलेल्या आहे. 16,350 झाडं आपण त्याच्यासाठी आपण रिक्वेस्ट दिलेली आहे. तर बाय द मंथ ऑफ जुलै आपल्याकडे ते येईल आणि मग बांबू प्लांटेशन हा जो डिस्ट्रिक्ट प्रोजेक्ट आहे तो आपण इम्प्लिमेंट करू. तेव्हा सुरगाण्याला जास्तीत जास्त लोकांनी सोबत असावं अशी इच्छा आहे.